मस्त आहे. कुठे चाललीस एवढी रेडी होऊन? आज संडे आहे ना, आज कुठेतरी जाऊया फिरायला. सांग कुठे जायचं? चलो कुठे पण. कुठून येत आहे नमस्कार मित्रांनो, आज संडे असल्यामुळे आम्ही ठरवलं की आज कुठेतरी बाहेर फिरायला जायचं. सो चला जाऊया. कुठे चालू? सो आज संडे आहे आणि आज संडे आपण काहीतरी स्पेशल एक्सप्लोर करूया. सो आज आपण जातोय नवी मुंबईच्या IKEA स्टोअरला, जो की इंडियामधला बिगेस्ट IKEA स्टोअर आहे आणि मुंबईमधला फर्स्ट IKEA स्टोअर आहे. सो लेट्स गो अँड एक्सप्लोर IKEA. चला मग भेटूया IKEA स्टोअरला. सो IKEA स्टोअरची सुरुवात स्वीडन येथे झाली होती आणि आज जगभरात लाखो लोक IKEAचे प्रोडक्ट्स वापरतात. साधारणतः 7,000पेक्षा जास्त प्रोडक्ट्स IKEAच्या नवी मुंबई येथील स्टोअरला अवेलेबल आहेत. सो फायनली आता मी पोचलो आहोत IKEA तुर्भे येथे आणि लेट्स सी आपण आता फर्निचर आणि बाकी होम युटेन्सिल्सच्या गोष्टी एक्सप्लोर करूया. सो इथे फक्त फर्निचरच नाही तर होम डेकोरसाठी लागणाऱ्या बऱ्याच गोष्टी मिळतात. IKEA फेमस आहे त्याच्या मॉडर्न डिझाईन, प्रॅक्टिकल यूज आणि सिम्पल स्टाईलसाठी. सो आम्ही लिव्हिंग रूमपासून सुरुवात केली. लिव्हिंग रूमचे सर्वच सेटअप खूप छान होते, एकदम कॉझी वाईब्स येत होत्या. मग आम्ही बेडरूम सेक्शनमध्ये आलो. तिथे पण व्हरायटीज खूप छान होत्या. बऱ्याच गोष्टी कमी जागेत वेल ऑर्गनाइज्ड होत्या, जे की मिनिमलिस्टिक एलिगंट लुक देत होते. मग आम्ही आलो माझ्या फेवरेट किचन सेक्शनकडे. IKEAमध्ये मॉड्युलर किचनच्या सेटअप सोबत किचनमध्ये लागणारे युटेन्सिल्स तसेच कटलरी सेट्स आणि व्हरायटीज ऑफ किचन ऑर्गनायझर्स अवेलेबल आहेत. मग आम्ही एक्सप्लोर केले डायनिंग सेक्शन्स. डायनिंग सेटअपमध्ये इथे मल्टिपल ऑप्शन्स आहेत, जसं की 2 to 4 सीटर, 6 to 8 सीटर. काही सेटअप तर आपण आपल्या रिक्वायरमेंटनुसार मॉडिफाय सुद्धा करू शकतो. इथल्या सिंपल चेअर सुद्धा स्टायलिश लुक देतात. रमलात कसं वाटलं मग तुम्हाला? चांगला वाटला, मस्त छान चालायला लागते ना. आणि AC जरा मस्त आहे. व्हरायटीज ऑफ होम डेकोरच्या गोष्टी एक्सप्लोर केल्यानंतर आत्ता आम्ही जात आहोत IKEAच्या रेस्टॉरंटला. हे रेस्टॉरंट फेमस आहे त्यांच्या स्वीडिश डिशसाठी. तसेच इथे आपल्याला 99 रुपीजमध्ये एक एम्प्टी कप मिळतो, त्यात आपण कॉफी किंवा कोल्ड्रिंक अनलिमिटेड रिफिल करू शकतो. इथे पेस्ट्रीज, चीज केक तसेच मेन कोर्समध्ये व्हेज आणि नॉनव्हेजचे सुद्धा ऑप्शन्स आहेत. मेन कोर्स घेतल्यानंतर आपण येतो त्यांच्या बेकरी सेक्शन्समध्ये आणि इथे काही पॅकेज फूड सुद्धा अवेलेबल आहेत, जसं की व्हरायटीज ऑफ पिकल्स अँड कुकीज. आपल्याला हवं ते फूड घेतल्यानंतर आपल्याला त्यांच्या बिलिंग काउंटरला जाऊन बिल करावा लागतो. डिशचं नाव काय होतं? हे आहे हब राईस विथ चीज पॅक. काय करतो? राईसचं नाव हब राईस आहे
खरी टेस्ट तर ॲक्च्युली मसाला राईस सारखी आहे. ह्या ग्लासमध्ये आपण अनलिमिटेड कोल्ड्रिंक रिफिल करू शकतो. आधी मी रास्बेरी फ्लेवर ट्राय केलं होतं, आता मी लेमन ट्राय करतोय. लेट्स सी. आपलं खाऊन झाल्यानंतर आपल्याला आपल्या प्लेट्स त्यांच्या डेडिकेटेड डिशवॉश एरियामध्ये ठेवाव्या लागतात, जिथे अशा प्रकारचे कन्व्हेअर बेल्ट असतात. तिथून ह्या प्लेट्स पुढे जातात. पेट पूजा झाल्यानंतर आत्ता आम्ही आलो आहोत किड्स सेक्शनमध्ये, जिथे खूप सारे सॉफ्ट टॉईज आहेत. घ्या मस्त फिश फ्राय. सॉफ्ट टॉईज सोबत खेळून झाल्यानंतर आपल्यातलं लहानपण असंच जागा ठेवत आम्ही काढले काही मिरर सेल्फीज. काय खाताय? आणि ते काय आहे बाजूला? खूप साऱ्या होम डेकोरच्या आयडियाज घेऊन स्वीडिश फूड ट्राय केल्यानंतर आता आम्ही एक्झिट करत आहोत. आयकियामध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे. जर तुम्ही सुद्धा तुमचं घर डेकोर करण्याचा विचार करत असाल तर कॉन्टॅक्ट करा विश्वकृत आर्किटेक्ट्स अँड डिझायनर्स.